मग आहे लॉर्ड एमहर्स्ट आणि मग आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. सो एमहर्स्ट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त हे लक्षात ठेवाल की यानदबूचा तह कोणत्या युद्धाच्या वेळी झाला होता. सो प्रथम इंग्रज बर्मा युद्धाच्या वेळी झाला होता. एवढं फक्त लक्षात ठेवाल. सुगॉलीचा तह आणि यानबूचा तह हा विचारला जातो की कोणत्या युद्धात झाला होता. सो इंग्रज बर्मा युद्धात यानबू आणि इंग्रज नेपाळ युद्धामध्ये सुगॉली. डन. ठीक आहे. त्यानंतर आला आपला बेंटिक. आणि बेंटिकला बघितलं ना की भारतीय विद्यार्थी थोडे ओव्हरवेल्म होतात. त्यांना वाटतं एक भारी माणूस, संत माणूस होता है ना. बेंटिकला जेव्हा तुम्ही पुस्तकांमध्ये वाचता किंवा ऐकता तेव्हा तुमचं एक कंपॅशन त्याच्याबद्दल जागृत होतं. इथे लक्षात ठेवाल ब्रिटिश होते आणि ब्रिटिशांनी इथे स्मितहास्य जरी केलं असेल ना तरी स्वतःच्या फायद्यासाठी केलं होतं. कोणताच ब्रिटिश, ना बेंटिक ना रिपन,